भाजप आमदार सुरेश धस आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार आहेत। बीड जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून परळीमध्ये बोगस कामं करून 73 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप सुरेश धस यांनी केलेला होता। याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री अजित पवार यांनी चौकशी समिती नेमली। मागच्या 2 वर्षांमध्ये झालेल्या 877 कोटी रुपयांच्या निधीची चौकशी लावण्यात आली। मात्र फक्त 2 वर्षातील चौकशी पुरेशी नाही। मुंडेंनी 2019 ते 2023 या कालावधीत सर्वात जास्त भ्रष्टाचार केलाय, त्यामुळे तात्काळ त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी या कालावधीची चौकशी करावी अशी मागणी सुरेश धस यांची आहे। आणि या मागणीसाठी आज ते अजित पवारांची भेट घेणार आहेत। धस यांनी 72 कोटी रुपयांची बोगस बिलं आधीच अजित पवारांना पुरावे म्हणून सादर केली आहेत। दरम्यान काल अजित पवारांनी बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना मुंबईला बोलवून आढावा घेतला, तर आज सुरेश धस अजित पवारांची भेट घेणार आहेत। फक्त गेल्या 2 वर्षातली चौकशी पुरेशी नाही। 2019 ते 2023 या काळामध्ये धनंजय मुंडेंनी सर्वाधिक भ्रष्टाचार केल्याचा सुरेश धस यांचा आरोप आहे। गोविंद शेळके आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। गोविंद, आज सुरेश धस आणि अजित पवारांची भेट होणार आहे, कोणकोणते मुद्दे समोर ठेवले जातील सुरेश धसांकडून? प्रज्ञा, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की यापूर्वी ज्यावेळी अजित पवार बीडमध्ये आले होते, डीपीडीसीची बैठक घेतली होती, त्यावेळी सुरेश धस यांनी अजित पवारांकडे जी तक्रार केली होती ती जिल्हा नियोजन समितीचे जे काही कामं असतात, जवळपास 877 कोटी रुपये जे 2023 ते 24, 24 ते 25 या सालामध्ये खर्च करण्यात आले होते, त्या कामाची चौकशी होती। मात्र आता अजित पवारांकडे सुरेश धस यांनी नवीन मागणी केली आहे। ती मागणी अशी आहे की 2019 पासून 2024 पर्यंत या 5 वर्षातील सगळ्या कामांची चौकशी करा अशी मागणी सुरेश धस करतायत। त्यामुळे स्वाभाविक आहे, एका जिल्ह्याच्या दृष्टीनं नियोजन विभागाचा जे काही खर्च असतो तो एकूण विकासावर केलेला खर्च असतो आणि तो एका वर्षी किमान 500 कोटी रुपयापर्यंतचा खर्च होतो। त्यामुळे या सगळ्या 5 वर्षाच्या कामाची चौकशी करण्यासाठी आज अजित पवार यांना सुरेश धस भेटणार आहेत। अर्थात त्यांची भेट झाल्यानंतर त्या संदर्भात अजित पवार यांचं मत कळू शकेल। एक मात्र खरं आहे की 2 वर्षाच्या याच कामामध्ये प्रशासन मागच्या 15 दिवसापासून लागलं होतं माहिती गोळा करण्यासाठी, आणि जर आता 5 वर्षाची माहिती मागवली जात असेल तर अगदी अधिकारी खडबडून जागे झालेत, वेगवेगळे कंत्राटदार याच्यामध्ये असणार आहेत आणि या सगळ्यांची चौकशी होणार का हे पाहणं मोठं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रज्ञा, गोविंद, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।